मोठा उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये सकाळपासून 9 वाजल्यापासूनच इथे मंडळ यायला सुरुवात झालेली आहे. मला आतापर्यंत विषय गोविंदाने इथे आपले थर लावले. 8 थराचा पण विक्रम झाला. 9 थराचा प्रयत्न चालू आहे, तो पण लागेल मला वाटतं. त्याचमुळे मी सर्व गोविंदांचं मनापासून अभिनंदन करतो. सर, या ठिकाणी सुरक्षाची व्यवस्था देखील चोखपणे करण्यात आली आहे. हार्नेस आहे, खाली मॅट देखील टाकण्यात आला आहे. काय सांगाल या सुरक्षेच्या संदर्भात? बघा, सरकारच्या माध्यमातून आणि संकल्प प्रतिनिधीच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी सर्व गोविंदांचा प्रयत्न करत असतो आणि त्या माध्यमातून आपल्याला गोविंदाला कुठे डॅमेज होऊ नये त्याच्यासाठी सेफ्टी बेल्ट जे आपल्याला नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्सच्या माध्यमातून ते करत असत. अगदीच आपण जर बघितलं तर आता समोर जे गोविंदा पथक आहे या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 थर मानवी मनोरे या ठिकाणी आता उभे राहताना आपल्याला बघायला मिळत आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 थरांची ही उत्कृष्टपणे सलामी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. 7 थरांपर्यंत गोविंदा गेला आहे. आपण मात्र या ठिकाणी सलामी ही थोडक्यात हुकली, पण आपण बघतोय की अगदीच गोविंदाचा उत्साह देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. बँजो पथक असेल, डीजे असेल, यांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आनंद जो आहे तो या ठिकाणी व्यक्त करताना आपल्याला बघायला मिळतोय. पण मात्र या सर्व गोविंदा पथकांसाठी खास करून आकर्षण जे आहे ते संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी. या ठिकाणी थोड्याच वेळात मुख्यमंत्री देखील या ठिकाणी येणार आहेत. देवेंद्र फडणवीस, DCM उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या ठिकाणी येणार आहेत आणि थोड्याच वेळापूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक येऊन गेलेत. पण या जल्लोषात, या उत्साहात सर, हा जो उत्साह आहे, जे अभिनेते देखील या ठिकाणी आहेत, कशा पद्धतीने गोविंदांचा उत्साह या ठिकाणी वाढवला जातोय? दरवर्षी संकल्प प्रतिनिधीच्या माध्यमातून मराठी हिंदीमध्ये सेलिब्रिटी इथे ह्या व्यासपीठावर येत असतात आणि सर्व गोविंदाला त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी येत असतात आणि त्यांचा मनोबल देण्यासाठी आणि ते पण आनंद घेत असतात आणि ते पण परफॉर्म करत असतात. या सगळ्यांच्या धामधुमीमध्ये गोविंदा पथकांना जे भोजन व्यवस्था असते ती देखील तुमच्याकडून करण्यात आली. नेमकं कशा पद्धतीने आणि काय सुविधा करण्यात आली आहे? आम्हाला वाटलं का सगळं गोविंदाने उपाशी राहू नये आणि उपाशी बोट ये असं करू नये, म्हणून आम्ही सर्व गोविंदांना त्या संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून जेवण देतोय. नक्कीच या ठिकाणी भोजन व्यवस्था असेल. गोविंदा पथक जे आहे ते दिवसभर फिरत असतात, जागोजागी त्यांना घर लावायचे प्रयत्न ते करत असतात, पण मात्र त्यांच्या जेवणाची देखील व्यवस्था म्हणजे ही देखील काळजी संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आली आहे. कॅमेरामन निकेशसह मी मनीष जांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.